आत्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते। यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते। यः तु आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते। तु यः मानवः आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च आत्मनि एव सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते। तु यः परंतु जो यः मानवः जो मानव आत्मज्ञाननिष्ठः अर्थात आत्मरती एव स्यात् ज्याचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो रममान असतो, आत्मतृप्तः आत्मस्वरूपाने तृप्त असतो आणि आत्मनि एव संतुष्टः आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, तस्य कार्यं न विद्यते। त्याला कोणतेही कार्य किंवा कर्तव्य वेदविहित अशा प्रकारचं कर्तव्य न विद्यते, त्याला असत नाही। भगवान परमात्म्याने आतापर्यंत ज्या पुरुषाला आत्मज्ञान झालेलं नाही अशा कोणत्याही अज्ञानी पुरुषाने निष्काम कर्माचरण ईश्वरार्पण बुद्धीनं कर्तृत्व मद टाकून आणि फलाभिलाष टाकून हे केलंच पाहिजे असं सांगितलं। इतकंच नाही तर प्रत्येकाने एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयतीह यः आघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती। भगवंतांनी सांगितलं की हे जे काही आत्तापर्यंत चाललेलं हे जे चक्र आहे, म्हणजे ईश्वराने सांगितलेलं चक्र आहे, म्हणजे ईश्वराने सांगितलेलं चक्र म्हणजे हे जगत चक्र चालवण्यासाठी प्रत्येकाने निष्काम कर्माचं आचरण केलं पाहिजे, तरच हे जगत चक्र किंवा या संसारामधील लोकांची सम्यक सुचारू रूपाने स्थिती किंवा जीवनमान तेव्हाच घडू शकतं की जेव्हा प्रत्येकाने निष्काम कर्म आचरण केलं तर। आणि जर कोणी ह्या ईश्वर आज्ञेचं उल्लंघन केलं आणि ईश्वराच्या निश्वासातून आविर्भूत झालेल्या वेदाच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर त्या पुरुषाला भगवान स्वमुखतः आघायू त्याचं सगळं म्हणजे आयुष्य हे पापमय आहे असं सांगतात। आणि ह्या पुरुषाच्या जीवनामध्ये काय घडलं तर याला देव किंवा धर्म यांची प्राप्ती किंवा अनुष्ठान घडलं नाही तर आघायू त्याचं पापमय जीवन आहे आणि ते इंद्रियाराम म्हणजे मन मानेल त्याप्रमाणे इंद्रियांनी विषयांचा भोग घेणं असं पापात्मक जीवन त्याचं आहे। आणि त्या जीवनाचा उपयोगिता काय तर ते म्हणतात त्याची काही उपयोगिता नाही। मोघम पार्थ सजीवती, त्याचं हे पार्थ अर्जुना सहा जीवती त्याचं जगतो, पण कसा मोघम, जसं शेळीच्या गळ्याला असणारं स्तन हे दूध देत नाही किंवा उपयोगाचं नाही, तसं त्याचं संपूर्ण जीवन हे व्यर्थ किंवा निरर्थक किंवा अनर्थक आहे असं सांगितलं। आता असं वाटेल की मग आता प्रत्येकाने कर्मच केलं पाहिजे असा अर्थ झाला। वेदामध्ये तर कर्मकांडही आहे आणि ज्ञानकांड आहे। त्या ठिकाणी इहलोकातल्या आणि परलोकातल्या सुखासाठी कर्ममार्गाचं वर्णन करणारे वेदामध्ये भरपूर मंत्र आहेत। आणि त्याचप्रमाणे उपनिषद विद्येमध्ये, ब्रह्मविद्येमध्ये, वेदांतामध्ये त्या ठिकाणी कर्माचा परित्यागही करायला सांगितलेला आहे। आणि यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत, ज्या क्षणी अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी त्यांनी सर्व संग परित्याग करून विधीपूर्वक संन्यास करावा असे सांगितलेले आहे। आणि मग इथं पाहिलं तर सगळ्यांनी कर्म करावा असं सांगितलं आणि तिथं ज्ञान मिळून मोक्षच पुरुषार्थ आहे
त्या मोक्ष पुरुषार्थासाठी हे आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्या पुरुषाने विधीपूर्वक कर्मांचा परित्याग केला पाहिजे असं पण सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं असताना वेदामध्ये मग सगळेच कर्माचे अधिकारी आहेत की काय, आणि नसेल तर मग ज्ञानाचा अधिकारी कोण आणि कर्माचा अधिकारी कोण, कोणत्या मनुष्याने कर्म करायचं आणि कोणत्या मनुष्याने कर्माचा परित्याग करायचा याविषयी निर्णय करण्यासाठी आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला याच्या अधिकाराचा विभाग करून सांगतात. आत्तापर्यंत सांगितलं अज्ञानी पुरुष आहे, देहाला मी म्हणतो, तर अशा पुरुषांनी निष्काम कर्म केलंच पाहिजे आणि तेही वेदविहित निष्काम कर्म केलं पाहिजे. परंतु असंही कोणी अधिकारी आहेत की नाही का प्रत्येक जेवढे मानव असतील त्यांनी केवळ कर्मच करायचं, तर कर्माच्या चौकटीतून सुटलेला एक पुरुष आहे. तर त्याचा विभाग करून भगवान आता या ठिकाणी सांगतात, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते असं सांगतात. या जो पुरुष आत्म्यामध्येच रममान झालेला आहे, त्याला रमण्यासाठी, त्याला रमण किंवा आनंदाच्या भोगासाठी किंवा आनंदाच्या उपलब्धीसाठी आपल्या जीवनामध्ये कधी विषयांची, शब्दस्पर्शादी विषयांची आवश्यकता वाटत नाही. तो नित्य रममान कशात आहे? आत्म्यामध्येच रममान आहे. म्हणजे आत्मा आनंदरूप आहे, ज्ञानरूप आहे, आत्मा अविनाशी आहे आणि तो आत्मा म्हणजे मी आहे. या बोधाने त्याला आपल्या आत्म सोडून अनात्म पदार्थ किंवा शब्दस्पर्शादी विषय किंवा देहसंबंधी असणारे दुसरे भोग, या भोगांनी त्याला कधी त्याच्यामध्ये तो रममान होत नाही. यस्त्वा आत्मरतिरेव स्यात् आत्म्यामध्येच जो रममान आहे. शिवाय आत्मतृप्तश्च मानवः आणि त्याची पूर्णपणे तृप्ती झालेली. पण तृप्ती म्हणजे विषय भोगाने तृप्ती झालेली नाही, तर परिपूर्ण असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचा आनंद, त्या आत्म्याचं ज्ञान आणि त्या आत्म्याचं अमरत्व त्याच्या अंतःकरणवृत्तीला विषय करून त्या आनंदाचा, ज्ञानाचा त्याला भोग झालेला आहे. त्यामुळं त्याला आपण पे वाचवणी काही, त्याला आपल्या आत्मस्वरूपा सोडून दुसऱ्या त्याची अंतःकरणवृत्ती दुसरीकडं कुठं जातच नाही आणि त्याची त्याला आवश्यकताही वाटत नाही. आत्म्याने तृप्त आहे. इतर लोक जसं भोजनाने तृप्त होतात तसा हा भोजनाधिकाने तृप्ती नाही, तर याला आत्म्यानेच तृप्ती आहे. इतर लोक जे आहे ते भोग्य विषयात आपल्या इंद्रियांना वाटेल तो विषय भोगून आपल्याला आनंद प्राप्त होईल असं त्यांना वाटत असतं. त्याच्यामध्ये विषयात रममान होत नाही, तर आत्म्यामध्येच रममान झालेला आहे. विषयाने तृप्ती होत नाही, तर आत्म्यानेच तृप्त झालेला आहे. आणि त्याला आत्मन्येवच संतुष्ट, आणि तो संतुष्टता माणसाला काही जो इच्छित विषय आहे तो प्राप्त झाला की त्याला संतुष्टता प्राप्त होती, आपलं सर्व कार्य झाल्याचा त्याला आनंद होतो. पण याला अनात्म पदार्थ किंवा विषय यांच्या प्राप्तीनं संतोष होत नाही, आत्मप्राप्तीनंच हा संतुष्ट आहे. असा जो पुरुष असेल तर त्या पुरुषाला मात्र आता हे कधी होतं, आत्मा मी आहे आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे हे ज्याने जाणलं त्या पुरुषाला ही स्थिती प्राप्त होते. त्याला कार्यम न विद्यते, त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही. पण जो देहाला मी म्हणतो, देह संबंध्यांना माझं म्हणतो, नंतर देहाच्या अतिरिक्त असणारे बाह्य विषय, ह्या विषय प्राप्तीनं संतुष्ट होतो किंवा विषय भोगाने संतुष्ट होतो, विषयांच्या मध्ये रममान होतो आणि विषयाच्या जे पंचविषयांचे भोग त्या भोगाने त्या ठिकाणी तो तृप्त होतो. असा जर पुरुष असेल तर त्या पुरुषाने मात्र कर्मच केलं पाहिजे. पण यापैकी आत्म्यामध्येच रममान होणारा, आत्म्यामध्येच संतुष्ट असणारा, आत्म्यामध्येच तृप्त होणारा असा जो मानव आहे त्याला मात्र शास्त्र, कारण तो कोणाला समजतो आत्मा,
तो देह कर्म कोणाला आहे? देहाला मी म्हटलं का तिथून पुढे तो मनुष्य कर्माचा अधिकारी होतो. परंतु ज्या वेळेला त्या कारण काय हे पाप पुण्य हे कधी लागतात? ज्यावेळेला मी देह आहे ही जाणीव असेल त्यावेळेला. आता झोपेमध्ये आपण एकमेकाच्या शेजारी झोपलेला असतो, झोपेत एकमेकाच्या लाता लागतात, तरी कोणी सकाळी उठल्यावर त्याचं दर्शन करत नाही किंवा त्याचं प्रायश्चित्त घेत नाही. पण जागा असताना आपण एखाद्या रांगेतून गर्दीतून चालून एखाद्याला लात लागली तर आपण लगेच त्याच्या पाया पडतो. कारण का? त्यावेळेला ह्याला लात लागली, मी एक देहधारी आहे, हा एक देहधारी आहे, त्याचा आपण शास्त्राचं उल्लंघन केलेलं आहे अशी जाणीव एक आपल्या ठिकाणी राहते. पण सुषुप्तीमध्ये आपले एकमेकाला लाता लागतात, पण मी देह आहे ही जाणीव नसते, त्यामुळे त्याला पाप पुण्य लागत नाही. तसं या ठिकाणी व्यवहाराचा नियम जो आहे, कोणी झोपेत काही केलं, एखाद्याला झोपात आईच्या पोटात लाता मारतो लहान बालक, तरीसुद्धा आईला कधी त्याला शासन करत नाही. त्याचं कारण असं आहे की सुषुप्ती अवस्थेमध्ये ज्या वेळेला आपल्याला मी देह आहे ही जाणीव नसते, त्यावेळेला त्या मनुष्याला पाप पुण्य निर्माण करणारं कोणतंही कर्म, केवळ कर्म केल्याने पाप पुण्य लागत नाही. जाणीवपूर्वक म्हणजे मी देह आहे असं समजून ज्या वेळेला तो क्रिया करतो त्यावेळेला मात्र त्याला कर्माचं शास्त्राने सांगितल्याप्रमाणे पालन हे केलं पाहिजे. पण जो मनुष्य देहाच्या सीमेला उल्लंघन करून गेलेला आहे आणि केवळ आत्मा जो आहे त्या आत्मस्वरूपाला ज्यांनी जाणलेला आहे, तो आत्मानंद भोगलेला आहे, त्या पुरुषाला मात्र तस्य कार्यम न विद्यते, त्याला कोणतंही कार्य राहत नाही. म्हणून ह्या गोष्टी गीतेमध्ये अशा खुणा सांगितलेल्या आहेत की मनुष्याला पाप आणि पुण्य याच्याविषयी जेव्हा वाटतं तेव्हा देह संबंधी असलं तर त्याला निश्चित पाप पुण्य लागतं आणि त्या पाप पुण्याचा भोगही त्याला होतोच. म्हणजे त्याला पापाचं फल दुःख, पुण्याचं फल सुख हे भोगावंच लागतं. जोपर्यंत मी देह आहे असंच देहोहम, देह मी आहे असं समजतो. परंतु अहम आत्मा अस्मी, मी आत्मा आहे असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणजे तोंडाने म्हणून नाही, त्याचा निश्चय असला पाहिजे बुद्धीचा का मी आत्माच आहे, माझा आणि देहाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्या ठिकाणी देहाकडून होणारं जे काही कर्म आहे ते देह संबंधाने होतं. आत्मा मी आत्मा आहे आणि आत्म्याशी ह्या कर्माचा, कर्मफलाचा, कर्माच्या कर्तृत्वाचा, कोणत्याच प्रकारे भोक्तृत्वाचा संबंध नाही. जर कोणतंही कर्म करताना मी केलं, करता मी आहे अशी जाणीव असेल तर त्या पुरुषाला अपरिहार्यपणे मी त्या कर्माच्या कर्त्याला, त्या कर्माच्या फलाचा भोगता हे अपरिहार्यपणे व्हावं लागतं. अशा प्रकारचा शास्त्र सिद्धांत आहे आणि त्याविषयी माऊली या ठिकाणी चिंतन सांगतात. देखे आसतेने देहधर्मे, येथ तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. ते म्हणतात की देखे, हे अर्जुना तू पहा, देहधर्मे असतेनी म्हणजे देहधर्म म्हणजे देहाचा धर्म काय, काही ना काही व्यापार करणं, डोळ्याने पाहणं, कानाने ऐकणं, पायाने चालणं, असं जे कर्म इंद्रिय किंवा ज्ञानेंद्रियांचे जे व्यापार आहेत हेच देहाचे धर्म आहेत. परंतु देहधर्मे असतेनी म्हणजे देहाचे धर्म किंवा देहाचे व्यापार असतेनी म्हणजे असताना, म्हणजे देहाचे व्यापार चालू असताना देखील अशी एक स्थिती आहे की एक तोची एको, इथं तोच एक मनुष्य असा आहे, देहाचे व्यापार तरी चालू आहेत पण न लिंपे कर्मे, परंतु त्या कर्माने मात्र तो लिप्त होत नाही किंवा लिंपायमान होत नाही किंवा त्या कर्माच्या फलाचा भोग त्याला होत नाही. असा एक मनुष्य या पृथ्वीतळावर एक मनुष्य असा अस्तित्वात आहे. इतर लोकही कर्म करतात, देहाचे व्यापार करतात, तसा याचाही देहाचा व्यापार चालू आहे. परंतु इतरांना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे ईश्वर त्याला फल देतो. पण हा पुरुष मात्र कर्म कसंही करू, पापात्मक करू किंवा पुण्यात्मक करू, तरी त्याला त्या कर्मफलाचा भोग होत नाही आणि त्या कर्माने तो लिप्त होत नाही.
कर्माने लिप्त होत नाही म्हणजे कर्माचा कर्ता मी आहे असा देहाभिमानाने लिप्त होत नाही, आणि मग त्या कर्माच्या फलाचा भोगता मी आहे असाही अभिमान त्याला नसतो. आणि अशा देहाभिमान विवर्जित पुरुषाला कर्माचं कर्तृत्वच नसल्यामुळं त्याला कर्माचं भोक्तृत्व फलभोक्तृत्व देखील त्याला राहत नाही. म्हणून तोची एक असा इथं एक का म्हणतात, अशी जगामध्ये सगळी कर्म करतात आणि कर्माचं फल भोगतात, परंतु असा एक विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असा एक महात्मा आहे की ज्या ठिकाणी तो कर्म तर करतो आणि सगळी कर्म करतो. अज्ञानी माणूस जशी कर्म करतो तशी त्याच्याकडून सर्व प्रकारची दैहिक म्हणजे देहाच्या आश्रयाने होणारी सर्व कर्म होतात, परंतु ती कर्म त्याला मात्र बाधत नाही, त्याने तो लिंपायमान होत नाही. कोण तर जो अखंडित रमे आपणपाची, जो अखंडित म्हणजे नित्य निरंतर, जो आपणपाची म्हणजे आपल्यामध्ये, आपल्या म्हणजे आपल्या असणारं मूळचं जे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपामध्येच रममान होणारा पुरुष त्याला मात्र कर्माचा लेप लागत नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला कर्माचा लेप लागू द्यायचा नसेल तर तुमची अंतःकरणवृत्ती अखंड आत्मस्वरूपातच रममान असली पाहिजे. आणि आत्मस्वरूपात वृत्ती रममान असणाऱ्या पुरुषाला कधीही कर्माची बाधा लागत नाही असं माऊली सांगतात. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखे झाला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगो. आता एका बाजूला म्हणतात तो कर्म करतो परंतु लिंपायमान होत नाही. आता पुढे जाऊन सांगतात अशी स्थिती का म्हणून प्राप्त झाली त्याला. कर्म तर सगळे करतात पण एकाला कर्माने तो लिप्त होतो आणि एक दुसरा पुरुष आहे तो मात्र त्या कर्माच्या कर्तृत्व करूनही त्याच्या फलाचा भोग त्याला होत नाही. याचं कारण काय तर त्याला म्हणतात जे नाम कारण. जे कारण काय माऊली सांगतात हे याचं कारण तो आत्मबोधे तोषला, तो आत्मज्ञानानेच काय झालेला आहे संतुष्ट झालेला आहे. त्याला काही विषय भोगाने तो संतुष्ट झालेला नाही. ते त्याच्या ठिकाणी संतुष्टी आहे अज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. त्याचं कारण काय, त्याला अनुकूल विषय दिसला तरी त्याला सुख झालं, संतुष्टता झाली. त्याच्याहीपेक्षा त्याला जेव्हा अनुकूल विषय प्राप्त झाला तेव्हा त्याला आणखी संतुष्टता वाटली. त्याला मोद आमोद आणि प्रमोद असं शास्त्रामध्ये म्हणतात. नुसता विषय दिसला तरी होणारा आनंद तो या ठिकाणी मोद आहे, आणि विषय आपल्याला प्राप्त झाला की त्याचं नाव आहे आमोद, आणि ज्या वेळेला तो विषय भोगायला मिळाला त्याचं नाव आहे प्रमोद. तर जे व्यवहारातले जीव आहे ते कशाने असतात, विषयांमुळं त्यांना मोद आमोद आणि प्रमोद या ठिकाणी होत असतात. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं संतुष्ट होत असतात. विषयाच्या प्राप्तीने, विषयाच्या दर्शनाने आणि विषयाच्या भोगाने जे संतुष्ट होतात. आता हाय मनुष्य संतुष्ट आहे पण त्याला त्या सुखाच्या उपलब्धीसाठी विषय हे त्याचा आलंबन किंवा आश्रय नाही. त्याचा आश्रय काय, अरे आत्मा आनंद जो आहे त्या आत्मा नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. अशा प्रकाराने आत्म्यात जो आनंदाची खाण आहे, आनंदाचं भांडार आहे, आनंदाचा मूलभूत स्रोत किंवा आनंदाच्या सगळ्या लाटा ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याच्या उत्पन्न होतात हे त्याचं कारण आहे. तो कर्माने कधी लिप्त होत नाही. असं झालं तर जे नाम कारण, जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे झाला. याचाच अर्थ काय आहे, हे जे कर्म करायचं ना, कोणी कोणत्या वर्णाश्रम धर्मानुरूप कोणी कसं कर्म करावं, कोणत्या देशात कोणत्या कालात कसं कर्म करावं हे सर्व शास्त्र सांगत आहे. पण कोणाला सांगत आहे, अज्ञानी पुरुषाला सांगत आहे. परंतु हा पुरुष तर त्या ठिकाणी आत्मानंदाने संतुष्ट झाला तर तो काय झाला, कृतकार्य झालेला आहे. कृतकार्य म्हणजे कृतकृत्य झाला. कृतकृत्य कशाला म्हणतात, कृत्यम कृतम येन सहा कृतकृत्य. जे जीवनामध्ये सांगितलं करायला ते ज्याने केलेलं आहे, मग आता त्याला काही भीती आहे का. तो काय म्हणतो, वेदाच्या आज्ञेचं मी परिपालन केलेलं आहे. वेदाच्या आज्ञेचं परिपालन काय आहे, वेद हे सांगतो की या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्या.
जीवनमुक्ती प्राप्त करून घ्या. येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहात असताना तुम्हाला मुक्तीचा सोहळा, कृतकृत्यता, धन्यता अनुभवता येते काय? आणि जर कोणी अनुभवित असला तर तो कृतकृत्य झालेला आहे. जे करायला पाहिजे ते केलेलं आहे. कर्म करायचं होतं ते कर्म केलं. कशासाठी करायचं होतं? चित्तशुद्धीसाठी. ती पण झालेली आहे. चित्तशुद्धीनं काय झालं पाहिजे? त्याला ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा झाली, ती पण मला झाली. ब्रह्मज्ञानाचा जिज्ञासा होऊन काय उपयोग आहे? ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. ब्रह्मज्ञानही झालं, पण ब्रह्मज्ञानाचं साधन गुरुप्राप्ती झाली का? गुरूंची प्राप्ती पण झाली. तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकल्यानंतर ज्ञान होतं. तत्वमसी महावाक्याचा उपदेश पण ऐकला आणि ज्ञान व्हायचं ते ज्ञान पण झालं. आणि ज्ञानाचं फल काय आहे? ज्ञानाचं फल आहे नित्यमुक्तता, ही अनुभवाला येणं. हे सर्वच त्याचं झालं. त्यामुळं कृतकार्य देखे झाला. तो या ठिकाणी कृतकृत्य अशा स्वरूपाचा झालेला आहे. आणि एकदा कृतकृत्य झाला मग मनवनी सहजे सांडवला कर्मसंगू. आणि म्हणून ह्या जी कर्माची संगती किंवा त्याला कर्माच्या ठिकाणी असणारं संग म्हणजे आसक्ती, हे कर्म मी केलंच पाहिजे, ते कर्म जर मी केलं नाही तर मला प्रत्यवाय दोष लागेल, असं काहीच नाही त्याला. हे कोणाला आहे? जो देहाला मी म्हणेल त्याला आहे. आणि तो कशाला? त्याचा मी कुठं जाऊन बसलेला आहे? आत्मस्वरूपावर जाऊन बसलेला आहे. त्यामुळं अशा पुरुषाचा कर्मसंगू सहजे सांडवला. आपोआपच त्याचा कर्माची संगती किंवा कर्माचं आसक्ती ही त्या ठिकाणी गेलेली. त्याला कर्मफलाची आसक्ती नाही, नंतर त्याला देहाची पण आसक्ती नाही. कर्मफलाची नाही, देहाची नाही. आणि अमुक कर्म मी करावं, हे केलंच पाहिजे अशी कर्मासक्ती पण नाही, फलासक्ती पण नाही. असा जो पुरुष आहे. आणि कधी होते? त्यांनी सांगितलं जे हे आपणपे नाही दिठे तयाशीच विषय हे गोमटे आवडती. मनुष्याला विषय सुख कुठपर्यंत आवडतो? ज्याला आत्मसुखाचे सदा खराटे, ज्याला आत्मसुखाचा दुष्काळ असतो त्याला ह्या विषयाच्या ठिकाणी सुख मिळेल अशा प्रकारची भ्रांती ही राहते. पण ज्यांनी प्रत्यक्ष आत्मसुखाचा अनुभव घेतला त्या पुरुषाला हे विषय हे गोमटे आवडती. आता त्याला कधीच विषय आवडत नाही म्हणजे त्याला नावड हे विषयाचे असं नाही, आवडही नाही आणि नावडही नाही. कारण विषय जे आहेत तर ते हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे. या ठिकाणी विषय म्हणजे काय आहे? तर रोहिणी नक्षत्रामध्ये असणाऱ्या मृगजळाप्रमाणे हे विषय आहेत. म्हणून या विषयातही काही आपणपे वाचोनी नाही. विषयात पाहायला गेला त्याला विषय दिसत नाही, त्याला विषयोपहित चैतन्याच्या रूपाने आपला आत्माच दिसतो. म्हणून ते सांगतात की हा जो पुरुष आहे तो त्यांनी जो अमृताते ठेवी तो कांजी केवी सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृताला म्हणतो की हे अमृताला नाव ठेवतो, हे अमृत काय आहे? हे काय अमृत काय खरं अमर करणार आहे का? ज्ञान अमृत जसं माणसाला अमर करतं तसं हे अमर काय? हे अमर तर सगळे देव हे अमृत पितात स्वर्गामधले, पण त्यांचे पुण्य संपले की परत मरतात आणि पुन्हा दुसऱ्या जन्माला येतात. याचा अर्थ हे अमृत नाही, वायाच्या अमृतपणाचा आभासू. हा अमृतपणा याला कोणी नाव दिले काय माहिती? म्हणतो हे तर काय आहे? फक्त आभासिक अमृत आहे. आणि याला खरं अमरतत्व मी जे आहे ते कधीही मरणार नाही. म्हणजे ते जन्म आणि मरण त्याचा कधी उत्पन्नही झालं नाही, ते कधी नष्टही होणार नाही. इथं काय आहे? आलिया आकारा अवघे नासे. जो मनुष्य खाटेवर जन्मला तो ताटीवर जाणार आहे, परंतु याचा जन्मही झाला नाही तर याला कधी मृत्यू येणार नाही. असं नित्यसिद्ध हे जे ब्रह्मसुख आहे त्या ब्रह्मसुखाची अनुभूती घेतल्यामुळं हा जो पुरुष आहे तो आत्मबोधे तो शला आणि कृतकार्य देखे झाला. आणि असं झालं मनवनी सहजे सांडवला कर्मसंगू. म्हणून त्याच्या ठिकाणी सहजच आपोआपच कर्माची संगती जी आहे, म्हणजे कर्माविषयी आसक्ती आहे, कर्तृत्वाविषयी आसक्ती आहे, फलाविषयी आसक्ती आहे, या सर्वच फलांचा सहजे सांडवला
कर्मसंगो, त्याचा त्या कर्माची संगती. म्हणून हे कर्म एक अशी गोष्ट आहे की ह्या कर्माचा त्याग करायचा नसतो, सहजच कर्माचा त्याग झाला पाहिजे. अवघी कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. या ठिकाणी सगळी कर्म ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन व्हायला पाहिजे. कर्माचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मस्वरूपात रमलं की कर्माचा त्याग आपोआप होत असतो. आणि या ठिकाणी गीतेमध्ये कर्माचा स्वरूपाने त्याग अभिप्रेत नाही, तर या ठिकाणी कर्मफलाचा त्याग अभिप्रेत आहे. आणि कर्माचा त्याग करायचा नाही तर कर्माचा त्याग सहजच होत असतो. म्हणून या ठिकाणी खरं जसं झाडावरचं फळ आहे, ते फळ जेव्हा परिपक्व होऊन गळतं त्यावेळेला त्याचा स्वाद वेगळा असतो. आणि आपण जेव्हा त्याला तोडून घेतो आणि आडीमध्ये मुरवतो तरीसुद्धा त्याला ती चव नाही. तसं बाहेरून जरी कर्माचा परित्याग केला तरी त्या मनुष्याला कर्माचा परित्याग करून जो आनंद, जी संतुष्टता, जी तृप्ती ती कधीच प्राप्त होत नाही. उलट त्या ठिकाणी त्यांनी केलेला तो उपाय अपाय होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की सहजे सांडवला कर्मसंगो. कारण माणसाने जर प्रयत्नाने टाकला तर तो पुन्हा त्याला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून पाठीमागं कधी आपण सांगितलं असेल, स्वामी महाराजांच्याकडे एक कोणतं ते इंडियन एक्सप्रेस मला वाटतं, त्या इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार म्हणजे जे मुख्य संपादक आहे ना, तर ते आले होते. ते वेदांताचे मोठे विद्वान होते आणि ते आले आणि स्वामींजवळ 6 महिने राहिले. त्यांनी पंचदशी वगैरे ऐकली आणि त्यांनी सांगितलं मला संन्यास द्या. स्वामी महाराज म्हणले तुम्हाला संन्यास मी देणार नाही, याच्यामध्ये संन्यासाची योग्यता तुम्हाला नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही असा कसा निकष लावता, मी संन्यास घेणार. स्वामी महाराज म्हणे कोणी कुठे जाऊन घ्या, मी काही देणार नाही. ते गेले, त्यांनी संन्यास घेतला काशीला जाऊन. आणि नंतर पुन्हा त्यांचं काही दिवसांनी पत्र आलं किंवा माझी पत्नी फारच दुःखी होते आणि ती म्हणते की तुम्ही पुन्हा या ठिकाणी श्वेतवस्त्र धारण करा, ह्या काशाय वस्त्राचा त्याग करा. तर काय करावं? तर स्वामी महाराजांनी सांगितलं आता संन्यासातून परत तुम्हाला गृहस्थाश्रमात जाता येत नाही, तुम्ही याचा परित्याग आता संन्यासाच्या वस्त्राचा त्याग करू नका. नंतर काय झालं, ते परत आले त्यावेळेला ते श्वेतवस्त्र धारण करून आले. तर त्यांनी सांगितलं स्वामी महाराजांना मला नाईलाजाने हा पुन्हा संन्यासाचा त्याग करावा लागला. कारण ते त्यांच्या पत्नीचं नाव ते कुसुम बहुत रोती आहे, तभी हे करना पडा. तर स्वामी महाराज म्हटले जा, आता तुला नरकात पण स्थान मिळणार नाही. स्वामी महाराजांनी त्यांना इथं राहून पण दिलं नाही, तुम्ही जा म्हटले. कारण हा कर्मसंग सहजे सांडवला नाही, त्यांनी प्रयत्नपूर्वक टाकला होता. परंतु काय आहे की अनधिकारी पुरुषांनी केलेला कर्मत्याग, अनधिकार म्हणजे अधिकारी आहे कर्माचा आणि त्याग काय केला आहे, कर्माचा त्याग केलेला आहे. वास्तव त्यांनी काय करायला पाहिजे होतं, निष्काम कर्माचं अनुष्ठान करायला पाहिजे होतं. त्याच्यातून त्याला जे वैराग्य निर्माण झालं असतं तर ते शाश्वत म्हणजे स्थिर स्वरूपाचं वैराग्य निर्माण झालं असतं आणि त्याला पुन्हा माघारी नेलं नसतं. परंतु कर्माचं अनुष्ठान करूनच कर्मत्याग व्हावा लागतो आणि तसं झालं नाही तर तो अपरिपक्व दशेत राहतो. म्हणून या ठिकाणी सहजे सांडवला कर्मसंगो, कर्मसंगती ही सहज टाकली पाहिजे, म्हणजे टाकली जाते, आपण होऊन टाकण्यात अर्थ नाही. आता यानंतर सांगतात नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रयः. हा कोण संन्यास करून घेतो? तुकाराम महाराज म्हणतात ना, मज सवे आता येऊ नका कोणी सासुरवासिनी बाई आणू न सावे तुम्हा या जनाची कुट बोलती वाईट ओखटे ते. तुकाराम महाराज म्हणतात यासाठी तुका म्हणे व्हावे तया परी धीट
पतंग हा नीट दीपासोयी. या ठिकाणी अशा प्रकारचे वैराग्य जे आहे की ते वैराग्य जोपर्यंत अंतःकरणात इहलोकातील किंवा परलोकातील असणाऱ्या विषय सुखाच्या ज्यांनी काही दुरूनच परित्याग केलेला आहे, ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, स्वतःहून ही भोग त्याला प्राप्त झाली तरीसुद्धा भोगावे हे न रुचे मना माझी, तरीसुद्धा ह्या विषयांचा भोग घ्यावा असं त्याला जर वाटत नसेल तर तोच पुरुष काय आहे, ह्या कर्मफल त्याला म्हणतात निवृत्ती लक्षणात्मक धर्म. दोन प्रकारचे धर्मशास्त्राने सांगितले अधिकारानुसार. एक प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगितला, ज्याला वाटतं ना इहलोकातलं सुख मिळावं तर त्याला पण प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचे नियम आहेत. त्याला वाटतं ना स्वर्ग सुख मिळावं, ते दोन्ही सांगणारा हा प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म ज्याला इहलोक किंवा परलोकातलं कोणतंच सुख नको, त्या सुखाच्या इच्छेचा त्याने परित्याग पूर्णपणे केलेला आहे. आणि ज्याला केवळ मोक्ष सुख मिळावं, ज्याला हा आपला शेवटचा जन्म ठरावा आणि पुन्हा आईच्या उदरात आपल्याला कधीच यावं लागू नये अशी रात्रंदिवस ज्याची तळमळ आहे, आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी, अशी ज्याला रात्रंदिवस तळमळ लागलेली आहे, त्या असा जो पुरुष आहे तोच ह्या निवृत्ती लक्षणात्मक धर्माचा अधिकारी आहे. आणि त्या पुरुषाने विधीपूर्वक त्या कर्माचा परित्याग करून ज्ञानाची जी साधनं आहेत, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, ह्या अंतरंग पदार्थामध्ये प्रवृत्त व्हावं असा याचा विभाग शास्त्राने किंवा महापुरुषांनी केलेलं आहे. हे वेदाचं मनोगत आहे. हे न जाणता केवळ मुक्त व्हायचं आणि मोठं फल आहे म्हणून अधिकार नसताना जर कोणी कर्माचा परित्याग करील तर त्या ठिकाणी त्याची कर्मबंधनातून कधीही सुटका होणार नाही असं ज्ञानोबा सांगतात. भगवंताचं तेच मत आहे. तर ते म्हणतात की त्या पुरुषाला काहीच कर्तव्य नाही. काहीच कर्तव्य नाही म्हणजे काय, तो काय श्वासोश्वास करीत नाही काय, तो मलमूत्र विसर्जनादी क्रिया घडत नाही का, पापण्यांची उघडझाप होत नाही का, अन्न खात नाही का, अन्नाचं पचन करणाऱ्या त्याच्या सगळ्या जे काही आतडी ती सुद्धा कार्यशीलच असतात. आणि तुम्ही म्हणतात की त्याला काहीच कर्तव्य नाही, तो काहीच करत नाही. तर त्याचं स्वरूप काय आहे तर ते सांगतात. त्याचं ही जी स्थिती आहे खरी तरी ही स्थिती स्वसंवेद्य आहे, ज्याची त्यालाच कळते. ती स्थितीचं काय आहे, न एव तस्य कृतेन अर्थ, कृतेन अर्थ कृत म्हणजे कर्म आणि त्या कर्माचा अर्थ म्हणजे प्रयोजन फल. मला अमुक कर्मापासून अमुक फल मिळायचं हे त्याच्या मनातच नाही. तेव्हा सांगतात इह तस्य, इह म्हणजे या लोकी म्हणजे या मनुष्य शरीरामध्ये किंवा या मर्त्य लोकामध्ये असणाऱ्या त्या पुरुषाला कृतेन म्हणजे एखाद्या केलेल्या कर्माच्या द्वारा अर्थ हा न एव असती, त्याला कोणताही अर्थ म्हणजे फल त्याला कोणतंही फल अपेक्षित नाही किंवा मी केलेल्या कर्माचा अमुक एक कर्माचा अमुक एक फल व्हावं असं त्याच्या मनात देखील कधी येत नाही. असं त्याचा काय अर्थ हा न असती एव, त्याला कोणतंही फल नाही. बरं त्याला असं कधी वाटतं का ह्या कर्माने अमुक फल मला मिळावं असं वाटत नाही, पण अमुक कर्माचा त्याग केला म्हणजे आपल्याला अमुक एक फल मिळणार नाही किंवा मग आपल्याला दुःख होणार नाही. असं सुद्धा न अकृतेनं यह, त्याला अकृतेनं अमुक कर्म केलं नाही म्हणजे आपल्याला काही दोष लागेल अशाही प्रकारचं त्याला हे कर्म केल्याने मला अमुक सुख लागेल याची त्याच्या अंतःकरणात इच्छा नाही. आणि समजा मी हे कर्म करायचं नाही, कारण कर्म करणं जसं आग्रहाचं आहे ना तसं कर्म न करणं, मी कर्म करणारच नाही. पाठीमागे सांगितलं ना त्यांनी, किती कोणी जरी म्हणला कर्म करणार नाही तरी त्याला कर्म हे त्याच्याकडून होतच असतं. जसा एखादा मनुष्य आगगाडीमध्ये बसला आणि तो म्हटला की मी आता पुढच्या गावाला जाणार नाही, आता आगगाडी चालू झालेली तुला तिथं स्टेशन येईपर्यंत जावंच लागेल. तसं ह्या शरीररूपी रथावर आरूढ झालेल्या पुरुषाला त्याच्याकडून काही ना काही कर्म घडणार. पण मग कर्म, त्या कर्मापासून मला काही इच्छा आहे असंही नाही पण मी ते कर्म करणार नाही. केवळ नुसतं बाहेरून कर्माचा परित्याग केल्याने मुक्ती होत नाही, पण ते कर्म न करण्याविषयी सुद्धा अधिकार आपलं त्याच्या अंतःकरणामध्ये न करण्याविषयी सुद्धा आग्रह नाही. न कृतेन इह कश्चन, किंवा कर्म न करण्याविषयी आग्रह नाही आणि कर्म करण्याविषयी सुद्धा त्याचा आग्रह नाही. तसंच दुसरं सांगतात कश्चन, कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, परंतु अर्थ नाही म्हणजे त्याचं कोणत्याही प्रकारचं प्रयोजन
किंवा फल त्याला अपेक्षित नाही. मी कर्म केल्यावर पुण्य लागेल आणि कर्म न केलं तर पाप लागेल, किंवा कर्म केलं तर पाप लागेल आणि नाही केलं तर ते पाप लागणार नाही, असं त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ न, त्याला कोणत्याही प्रकारचं प्रयोजन त्याच्याशी नाही. कर्म करण्यात प्रयोजन नाही, तसं कर्म न करण्यात पण त्याचं प्रयोजन किंवा फल त्याला काय मिळवायचं आहे असं नाही. कारण काही लोक म्हणतात कर्माचा त्याग केला, मग संन्यास घेतला, मग आपल्याला काय हे काषाय दंड ग्रहण मात्रेनं नरो नारायणो भवेत. फक्त तुम्ही काय करू नका. कोणी असे संन्यासाचं फल सांगत असताना लोकांच्या अंतःकरणात त्यागाची भूमिका व्हावी म्हणून या ठिकाणी ह्या निवृत्तीशास्त्रामध्ये खूप ज्ञानाचं महत्त्व वर्णन केलं संन्यासाचं. आणि त्यांनी सांगितलं संन्याशाने काय करायचं नाही, नुसता त्यांनी दंड घेतला, नंतर त्यांनी शिखा सूत्र यांचा परित्याग केला आणि भगवं वस्त्र धारण केलं, त्यावेळेला तो मनुष्य राहत नाही, तो नारायण स्वरूप होतो. मग काही लोक काय करतात, अशा प्रकारचा संन्यास घेतात. परंतु तुकाराम महाराजांना हा संन्यास मान्य नाही. ते म्हणतात या ठिकाणी जे कुत्र आहे ते कुत्र्याच्या याने तरी घेतलेलं वस्त्र आहे, भगवे तरी स्वान आणि सहज वेश त्याचा, तेथे काय अनुभवाचा काय पंथ. त्याला काय अनुभव आला का कुत्र्याचं भगवंच आहे सगळं, म्हणून काय कुत्र्याच्या ठिकाणी त्याग हा त्याच्या जीवनाचा स्थायी भाव झाला आहे का. तसं मग यांनी तरी काय केलं, जर नुसतं भगवे वस्त्र धारण केले तर ज्ञानोबारायांना मुक्ताबाई सरळ सांगतात, वरी भगवा झाला नामे आंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. अशा प्रकारचं ज्ञानोबारायाला जागृती मुक्ताई देतात. तसं या ठिकाणी सांगतात की त्या पुरुषाला कर्म करणं आणि कर्म न करणं ह्या दोन्ही विषयी आग्रह नाही. असं आहे की तत्त्वज्ञानाचं सांगताना खरं असं लिहिलं आहे, कर्म करण्यात आग्रह असला तर तो अज्ञानी आहे, आणि कर्म न करण्यात आग्रह असला तरी तो सुद्धा अज्ञानी आहे. तरी जर तो आग्रहाने म्हणतच असेल की मी कर्माचा त्याग करणारच, तर माऊली तर म्हणतात आईशाही करू म्हणती तयाचा आग्रह हो चिवरे. त्याला मी करणार नाही म्हणण्याने काय होतं, त्याला फक्त आग्रहच शिल्लक राहतो, केल्याशिवाय काही त्याला होत नाही. म्हणून या ठिकाणी बुद्धेर फलम अनाग्रहा, जर खरं ज्ञानाचं फल काय असेल तर त्याला आग्रह त्याचा सुटतो. माळीये जेवते नेले तेवते निवांतची जाय. पाणी जसं माळ्याने जिकडं नेलं तसं त्या वाफ्यांमध्ये पाटात जातं. तसं हे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये कोणतं कर्म करणं न करणं, काय करणे अथवा न करणे असं ते का, हे आगवे तोच जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेनी, ज्या परमात्म्याने जे सर्व चालले हे शरीर कोणाचे सत्य, त्याच्याकडून जे कर्म करायचं किंवा न करायचं हे त्याच्याच प्रेरणेने होईल. कारण पुढं जे प्रारब्धाचा सुखदुःखाचा भोग व्हायचा आहे तो ज्ञानवान पुरुषाचा देखील त्या ठिकाणी त्याला सुख किंवा दुःखाचा भोग प्राप्त करण्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की त्याचं प्रारब्ध, त्याचे पूर्वसंस्कार हे आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करत असतात. त्यामुळं ज्ञानीपुरुषाचा कोणताच आग्रह नसतो. आणि इथं तसा हा ज्ञानीपुरुष आहे, हा ज्ञानीपुरुषाचा नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन, म्हणजे कर्म न करण्याविषयीही त्याच्या ठिकाणी न केल्याने आपल्याला प्रत्यवाय लागेल, दोष लागेल अशी त्याला भीती वाटत नाही, केल्याने आपल्याला पुण्य होईल असंही त्याला वाटत नाही. मग जसं ईश्वरी सत्तेत जे कर्म घडायचं ते घडेल, घडणार नाही ते घडणार नाही, अशा प्रकाराने. बरं, आणखीन एक लक्षण सांगितलं, न चाश्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रया. आता काही जे लोक आहे ना, एक सहज उदाहरण सांगतो. एकाचं घर बांधायचं, ते घर बांधताना त्याला असं वाटायला लागलं की हे घर बांधताना तो म्हणतो की हे सर्व समाजापासूनच मला मदत मिळाली पाहिजे, सर्वच्या सर्व मला समाजापासूनच मिळालं पाहिजे. ही जशी गोष्ट आहे तसं तुम्ही समाजासाठी काय करता, तुम्ही समाजाकडून सगळं मिळण्याची इच्छा ठेवणं हाच बंधाचं लक्षण आहे. या ठिकाणी तुम्ही कधीच मुक्त होणार नाही आता, असा त्याचा अर्थ झाला. आणि समाजासाठी काय करायची गरज आहे मला, कारण मी मुक्त आहे, याचाच अर्थ तो बंधाला प्राप्त झाला असा. म्हणून या ठिकाणी असं सांगतात की असा जर कोणी मनुष्य असेल तो कोणासाठीच काय तो एक जीवनामध्ये एक असं एक व्यक्तिमत्व आहे की ते काय म्हणतं, जगात माझं कोणी नाही आणि मी कोणाचा नाही.
असं जर असेल तर जगात माझं कोणी नाही, मी कोणाचा नाही, याचा अर्थ जर तुम्ही त्या कोणीच तुमचं नाही तर ते कोणावर तुम्हाला अवलंबून राहण्याचं कारण नाही. कोणाचं म्हणजे जगापासून न कश्चित अर्थव्यापाश्रय, त्यांच्यापासून माझं काही प्रयोजन नाही, तर मी त्यांच्यामध्ये लुडबुड करू कशाला, असा एक अधिकारी. परंतु त्यांनी मात्र माझं करावं, पण मी तर साधू आहे, माझं त्यांना काय मला त्यांचं काही करावं लागू नाही. तेव्हा ही जी सर्वसंग परित्यागाची स्थिती आहे, संन्यासाची स्थिती आहे, याच्यामध्ये न कश्चित अर्थव्यापाश्रया, कोणाचा चास्य सर्व भूतानी, जगातले जेवढे प्राणी मात्र, कारण काय आहे, हे सगळं जे जीवन आहे ते जीवन एकमेकाच्या मदतीवर चालले, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे झाला सामान्यच नियम आहे हा. परंतु असे काही महापुरुष आहेत की त्यांना जगापासून काही घ्यायचं नाही, त्यांचा जगाशी संबंध नाही, ते जगाचा त्याग करू शकतात. म्हणून म्हणतात, परंतु हे त्या ठिकाणी 3 लक्षणं असली पाहिजे. कोणती? की त्याच्या ठिकाणी कोणत्याही कर्म करण्यात प्रयोजन नाही, न करण्यात प्रयोजन नाही, आणि न कश्चित काय, न चास्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यापाश्रय, सर्व प्राणीमात्रांशी त्या प्राणीमात्रांपासून त्याचं कोणतंही प्रयोजन नाही की प्राणीमात्रांपासून मला अमुक एक प्रकारचं फल प्राप्त व्हावं, अशा प्रकारचं त्याला कोणतीही धारणा त्याच्या जीवनात राहिली नाही. हे कधी होईल? जर आत्मज्ञान झालं असेल तरच. याला म्हणतात विद्वत संन्यास. ज्या पुरुषानं हे ज्ञान झालं, ह्या ज्ञान होण्यासाठी ते सर्व संग परित्याग करू शकतात. कारण काय, ज्ञान तर झालेले, त्यांनी केला काय आणि नाही केला काय, परंतु त्यांना हा आनंद भोगण्याचा, त्याला ऐकांतिक असणारा, निरुपाधिक असणारा, उपाधिरहित आनंद. कारण काय आहे, मिरच्याच्या बाजारात गेल्यावर चांगल्याही माणसाला ठसका लागतो, तसा जरी ज्ञानवान पुरुष असला, तो जर व्यवहारात राहील तर त्या ठिकाणी त्याला सुखदुःखाचे ठणके बसल्याशिवाय राहणार नाही. पण मग सुखदुःखाचे ठणके बसू नयेत म्हणून जरी एखाद्याने नुसता बाह्य परित्याग केला तरी त्याचे ठणके चुकणार नाहीत. मग तो अधिकारी कोण आहे? तो अधिकारी असे की ज्याला ज्ञान झालेलं आहे तो. किंवा एक विविदिशा ज्याला म्हणतात. विविदिशा म्हणजे अजून ज्ञान झालेलं नाही, पण ज्ञानच व्हावं, आणि मला ज्ञानच व्हावंच, याच्या अलीकडं मला जगातलं कोणतंही, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाचिया परी आम्हा पुढे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की हे जे धन आहे तर ते धन आम्हाला सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. अशा धनामध्ये रुची नाही, भोगामध्ये रुची नाही, असा जो पुरुष असेल तर अशा पुरुषाला आत्मज्ञानही झालेलं नाही. मग असा पुरुष हा त्याग करू शकतो का? तर हा पुरुष करू शकतो, कारण त्याला विविदिशा म्हणजे ब्रह्म जाणण्याची इच्छा झालेली, आणि ब्रह्मा अतिरिक्त त्याचं मन कुठंच रमत नाही. अशा वेळेला त्यांनी संन्यास ग्रहण करून ही जी साधनं आहेत, ही साधनं अंतरंग साधनाचा अनुष्ठान करण्यासाठी त्याला पूर्णपणे धर्माचंही बंधन नको, लोकाचंही बंधन नको, आणि त्याच्या अंतकरणामधून ज्याला लोकेशना, लोकांनी मला चांगलं म्हणावं, ही इच्छा पूर्णपणे निवृत्त झालेली आहे. तसंच ह्या लोकातले किंवा स्वर्गलोकातले सगळे दिव्य भोग हे सुद्धा त्याला नकोच आहेत, आणि ज्याच्या ठिकाणी मान अपमान सुख दुःख हे सहन करण्याची पूर्णपणे तितिक्षा किंवा सामर्थ्य आहे, असा जो पुरुष आहे तो ज्ञान मिळण्याचं जवळचं साधन. कारण आता त्याला उर्वरित आयुष्यात याची देही याची डोळा, त्याला मोक्ष पाहिजे आहे, तर असा जो पुरुष आहे तो मात्र सर्वसंग परित्याग करू शकतो. हा 2 संन्यास आहेत. एकाला म्हणतात विविदिशा संन्यास, आता सांगितला तो, आणि ज्ञान झाल्यानंतर करणारा जो त्याग आहे त्याला काय म्हणतात? विद्वत संन्यास असं आहे. आणि असे जर जे पुरुष असेल ते मात्र ह्या कर्माचा त्याग करू शकतात. इतर अज्ञानी पुरुष आणि अनधिकारी आहे, ज्ञानाचा अधिकारही प्राप्त झाला नाही, आणि केवळ बाह्य संन्यास जर केला तरी त्यांनी सांगितलं त्याचं चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात काय, नेसुनी संन्यासी भगवी लुगडी, असं तुकाराम महाराज म्हणतात. नुसतं भगवं वस्त्र धारण करून त्याला काही अर्थ नाही. आणि असा जर पुरुष असेल ज्याला सर्व भूतेषु न कश्चित अर्थव्यापाश्रया, सगळ्या भूतांमध्ये
त्यांच्यापासून आपल्याला कोणतंही अर्थ म्हणजे प्रयोजनाचं आलंबन नाही. तर कधी हे लोक माझ्या सुखाला आश्रय होतील असं त्याच्या मनात कधी सुतराम कधी उद्भवच अंतकरणात होत नाही. असा जो पुरुष आहे तो मात्र ह्या कर्मपरित्यागाचा अधिकारी आहे. आत्तापर्यंत काय सांगितलं सगळ्यांनी, आत्तापर्यंतचे श्लोक सगळे सांगतात कर्म केलंच पाहिजे आणि कर्म करणं का आवश्यक आहे हे सगळ्या अनंत अंगाने सांगितलं आणि पुढं पण सांगणार आहेत. परंतु आता सध्या इथं सांगतात की जगामध्ये एक मनुष्य मात्र आहे आणि तो कोणता आहे? 2 श्लोकांनी सांगितलं, यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. पुन्हा नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रयाः असं सांगतात. आता भगवान संत सम्राट माऊली या संबंधाने अजून विचार सांगतात. म्हणून तो नियत नाही तृप्ती झालिया जैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. माऊली एकदम साधं उदाहरण देतात. माऊली अशी उदाहरणं देतात सोप्या सोप्या पद्धतीची की ज्या उदाहरणावरून बघा गोपी आपल्या सकाळच्या आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये चिंतन झालं. त्याच्यामध्ये आज सकाळचं म्हणजे सूत्र सुरू होते, उद्यापासून होईल. कोणतं? की यथा व्रज गोपिका नाम. तर त्यासाठी काय सांगितलं? उदाहरण इतकं आत्तापर्यंत सिद्धांत भक्तीचं स्वरूप सांगितलं आणि भक्तीच्या स्वरूपाविषयी सांगताना त्यांनी सांगितलं काय अस्ति एवम एवम, हे असंच आहे असं सांगितलं की ज्याच्यामध्ये नारदस्तु तदर्पिताचाराखिल तदर्पिता तदर्पित खिलाचार चेष्टता. आणि दुसरं एक सांगितलं तद्विस्मरणेषु परम व्याकुलता येते आणि भगवंताचं विस्मरणामध्ये त्याला व्याकुलता येते. अशी कोणाची स्थिती जगामध्ये आहे की नाही हे जर तुम्हाला सांगण्यात आलं तर उदाहरणच द्यावं लागेल. नाही तर तुम्ही नुसतं तुमच्या मनाने चिंतन केलं. मग त्यांनी सांगितलं का त्या दोन्हीकडे ते सूत्र लावलं. त्याला देली दीप न्याय म्हणतात. देली दीप न्याय म्हणजे उंबरठ्यात दिवा ठेवला तर तो बाहेरचाही उजेड करतो ना आतलाही उजेड करतो. तसा या ठिकाणी अस्ति एवम एवम, हे असंच आहे असंच आहे असं सांगितलं. परंतु तुम्ही म्हणाला उदाहरण आहे का? एवम अस्ति, त्याला उदाहरण पण आहे. आणि उदाहरण कोणतं आहे? तर यथा व्रज गोपिका नाम. जशा त्या गोपकुळातल्या गोपी होत्या, भगवंतावर निश्चित प्रेम केलं आणि त्यांना ज्ञानही झालं आणि त्यांना मोक्षही झाला. तरीसुद्धा हे कशाने झालं? त्यांनी काही तुमचं ज्ञानाचं साधन केलं नाही, हे सगळं भक्तीनं झालं. याचं उदाहरण कोण आहे? त्या गोपिका. त्या ठिकाणी त्या कुठे काही वेदाध्ययन केलेल्या होत्या का? त्यांनी काही शास्त्रचिंतन केलेलं होतं का? ते तर घरामध्ये बरं. शिवाय फक्त त्यांच्याजवळ एकच होतं की भगवंतावर असणारं निश्चिम प्रेम. त्या प्रेम बलावर त्यात निघून गेल्या. अशा प्रकारचं आता पहिलंच उदाहरण येते आपल्याला. आत्तापर्यंत कुठं उदाहरण किंवा उपपत्ती दृष्टांत कुठं आलं नाही. पण ज्ञानोबा राय हे एक असे जगातले प्रतिभावान कवी आहेत किंवा त्याला काय म्हणतो आपण आचार्य आहेत की जे पावलोपावली तुम्हाला दृष्टांत देतात. दृष्टांत कधी तुमच्या आणि ते बरेचसे दृष्टांत स्वतःच्या अनुभवाचे देतात. आपल्याला त्याचा अनुभव आहे कारण मनुष्याला त्या अनुभवाचा दृष्टांत आला का दार्ष्टांतिका सहज प्रवेश होतो. यासाठी हा इतका तसा पाहिलं तर शास्त्रार्थाचा विषय. पण माऊलींनी ह्या एका श्लोकावर 2च ओळ्या लिहिल्या. मागच्या श्लोकावरही यस्तु आत्मतुष्टी, इथे एक टीका आहे आपल्याकडे शंकरानंदी म्हणून. सगळ्यात मोठं लिखाण त्याच्यावर असेल यस्तु आत्मतुष्टी, त्याच्यावर. आणि 5व्या अध्यायात एक श्लोक आहे, इतकं मोठं त्याच्यावर व्याख्यान केलं. माऊलींनी 2च ओव्यात सांगितलं. कसं सांगतात? तृप्ती झालिया जैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. माऊली म्हणतात सरळ गोष्ट आहे. जर जैशी तृप्ती झाली, या जर माणसाचं तृप्ती झाली तर काय म्हणतात? अपैशी साधने सरती. आपोआपच जी साधनं आहेत ती काय होतात? संपुष्टात येतात, बाजूला होतात. साधनं करण्याचं थांबून जातं. मनुष्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो सगळी सामुग्री गोळा करतो. उदक, अग्नी, धान्य झाल्या घडे पाक आणि एका विन एक कामा नये असं म्हणतो. सगळी जुळून आली, सगळा स्वयंपाक झाला, त्याला खायला मिळालं आणि खाता खाता अशी गोष्ट आली की जो अन्नासाठी आसुसलेला होता तर त्याला आता तृप्ती झाली. आपण पाहिलं परवा
तुष्टी पुष्टी क्षुध पायोनुघासम भागवतामध्ये लिहिले. जसं जसा माणूस एक एक घास घेतो तशी त्याला काय होते, काय तुष्टी पुष्टी. तुष्टी म्हणजे त्याला संतुष्टता वाटतं, तृप्ती होते. नंतर त्याला पुष्टी, त्याच्या शरीराला जो गळालेला होता पार गर्भगळी झालेला तो म्हणतो आता जरा बरं वाटायला लागेल, आहे की नाही. असं पुष्टी तुष्टी क्षुधपाया. आणि त्याच्या भुकेची काय होते, भुकेची भावना हळूहळू कमी होते. तसं इथं सुद्धा जसं जसं मनुष्य ही भक्ती करील तर त्यांनी सांगितलं किंवा हे ज्ञान प्राप्त करील तर तिथं सुद्धा काय आहे, भक्तीर विरक्तीर भगवत प्रबोधः. तशी तशी अंतकरणात भक्ती निर्माण होते, तसं विरक्ती वाढत जाते, तसं आत्मज्ञान पण त्याचं स्पष्ट होऊ लागतं. अशी जेव्हा स्थिती होते आणि जेव्हा त्याला पूर्ण आत्मज्ञान होतं त्यावेळेला जर तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. तृप्ती झालेल्या मनुष्याला म्हणून नाही थोडं घे थोडं घे तरी तो म्हणतो आता नको. ते म्हणतात की आता जर घेतलं तो म्हणतो मी ताट फेकून देईल नाहीतर बघ बरं का, असं म्हणतो. का ज्या अन्नासाठी आज सुचलेला होता. पण आता तू संतुष्टी झाली तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. आता त्याला टाकावं लागतं का आपोआपच ते साधनं जातात. आता तो काय म्हणतो ती भांडी धुवून काढा, काठवट काय अग्नी गॅस विझवून टाका, कारण काय जी तृप्ती ती प्राप्त झाली. तसं म्हणतात देखे अर्जुना तू पहा आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. ज्याला आत्म्याचा तुष्टता आत्म्यामध्ये संतुष्ट जो पुरुष झालेला आहे त्याला दुसऱ्या आनंदाची काही गरज राहिलेली नाही. म्हणून आत्मतुष्टी. मग आता त्याला कर्म करावे लागतील का त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी. त्याला वैषयिक असं कोणतंच कर्म करण्याची गरज नाही. त्याला लौकिक कर्म करायची गरज नाही आणि वैदिक शास्त्रीय कर्म करण्याची सुद्धा गरज नाही. कारण त्याला ना लोकांतराला जायचं म्हणून वैदिक कर्म करायचं, ना चित्तशुद्धी करायची म्हणून कर्म करायचं. त्याला ज्या मोक्षासाठी मोक्ष तर त्याला प्राप्तच झालेला आहे. मग त्याला कोणतं कर्म आहे, त्याला कोणतं कृत्य आहे, तर त्याला कोणत्याच प्रकारचं कर्तव्य राहिलेलं नाही. कर्तव्याभावरूप मोक्ष झाला. आता तो कर्म करीलच कशाला. अशा वेळेला तो कर्माला सोडतो का कर्मच त्याला सोडून जातात. कर्मच त्याला सोडून माऊलींची सगळी उदाहरणं अशाच प्रकारची दिलेली आहेत. सगळा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं आगी लागेल या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी. जर वृक्षाच्या बुडालाच आग लागली तर ते घरट्यात राहणारे पक्षी त्यांना ते वृक्ष किंवा कोणी जाऊन त्यांचा हितेच्छू त्यांनी बाहेर काढावं लागतं का तेच आपोआप जातात. ते पक्षी आपोआपच निघून जातात. तसं आत्मज्ञान झालं काही कर्म त्याला स्वतःच होऊन सोडून जातात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक तत्त्वज्ञानामध्ये कर्माचा विचार सांगत असताना कर्म सोडण्यापेक्षा कर्माने आपल्याला सोडणं याच्यावर भर अधिक दिलेला आहे. आणि त्यामुळं काय होतं असा मनुष्य केवळ शास्त्रज्ञ म्हणून जरी कर्म करीत राहिला त्याला कर्मफलाची इच्छा नसली परंतु ते कर्म आपोआप जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तो शास्त्रीय कर्माचं पालन करावं. याच्यामध्ये उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, मला वाटतं ईशावास्यक उपनिषदामध्ये का जर 100 जिजी विषेत शतम कुर्वन्नेवेह कर्मानी जिजी विषेत शतम समाहा. त्यांनी सांगितलं जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं ना तर तुम्ही कर्म करीतच जगा असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ कर्माने आपल्याला सोडलं पाहिजे, आपण कर्माला सोडण्याचं कारण नाही. कारण का त्या पुरुषाचा एक तर देहनिर्वाहासाठी काही ना काही कर्म आवश्यक आहे. दुसरी गोष्ट असे शास्त्राची आज्ञा म्हणूनही करणं आवश्यक आहे. बरं मनुष्य काहीतरी कर्म होतच राहतं त्यापेक्षा शास्त्रीय कर्म केलं तर काय हरकत आहे. त्याच्याही पुढे जर म्हटलं समजा याला काहीच गरज नाही पण हा जर लोकांना याचा बोध काय कळणार नाही पण याची कर्म पाहून लोक त्याचं अनुसरण करतात. म्हणून लोकसंग्रहासाठी लोक उन्मार्गगामी होऊ नये म्हणून जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. हा आपल्या वेदापुढं मानव जातीचा जो स्वभाव आहे किंवा मानव जातीच्या ज्या गरजा आहेत त्या सामूहिक सृष्टी ही चांगल्या प्रकारे मानवसृष्टी चांगल्या प्रकाराने चालावी, तिचं संस्थापन चांगलं व्हावं, व्यवस्थापन चांगलं व्हावं म्हणून वेदाचं मुख्य उद्दिष्ट आहे ज्ञान. पण तरीसुद्धा कर्माचं एवढी मोठी स्तुती वेदाने केलेली आहे. आणि स्वतः भगवान म्हणतात जववरी अर्जुना
ते आपलं काय झालं, तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आत्म्याने एकदा संतुष्ट झाला की त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म नाही, म्हणजे त्याला विधान करत ना, वेदविधान करत नाही. वेदविधान कुठपर्यंत करतो, जोपर्यंत तुम्ही देहधारी मी आहे असं समजता तोपर्यंत तुम्हाला पाप पुण्य कर्तव्य अकर्तव्य सगळं आहे. परंतु तुम्ही जर आत्मरूप होऊन राहिले तर तुम्हाला मात्र कोणतंही कर्म नाही. आणि हे कर्म करायचं कुठपर्यंत हे भगवंतांनी युक्ती सांगितली. माऊली त्याचं स्पष्टीकरण करतात. जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा तवची या साधना भजावे लागे. हे अर्जुना, जोपर्यंत हा बोध म्हणजे आत्मबोध आत्मज्ञान ते प्राप्त होत नाही. आत्मज्ञान प्राप्त होत नाही म्हणजे काय, जसं इतिहासाचं भूगोलाचं ज्ञान आहे तसं या ठिकाणी आत्म्याचा, आता आपण आत्म्याचा विचार करतच असतो की दररोज देह आत्मा नाही, मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही, आत्मा असंग आहे, आत्मा निर्विकार आहे. म्हणजे हे का आत्मज्ञान, आत्मसंबंधाने ज्ञान, हे तर आत्मसंबंधाने परोक्ष ज्ञान आहे. त्या परोक्ष ज्ञानाने मनुष्याचा मी देह आहे हा भ्रम कधीच जात नाही. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आपल्याला हा सगळा जगत प्रपंच हा बंद कशामुळं घातला आहे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, मग आत्मस्वरूपाचं साक्षात्कार झाला पाहिजे, प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. नुसतं शब्दाने परोक्ष आत्मा असा आहे असं कळल्याने होत नाही. तो आत्मा मी आहे आणि मी असंग निर्विकार आहे असं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत तवची या साधना भजावे लागे. या साधनांचं भजन अनुष्ठान किंवा आचरण हे कर्माचरण हे आपल्याला करावंच लागतं असा भगवंतांनी दिलेला निर्णय माऊली सांगतात की तो बोधू भेटे ना म्हणा. आणि तो बोध, इथला बोधाचं काय स्वरूप आहे, व्यवहारातलं मला पुस्तकाचं ज्ञान झालं तर पुस्तकाचं ज्ञान झालं बरोबर आहे, पण मी काय पुस्तक होत नाही. ह्या माईकचं ज्ञान झालं, ज्ञान काय खोटं आहे माझं नाही, पण मी काही माईक रूप होत नाही. परंतु हे ज्ञान जे आत्मबोध असं आहे का ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. तो ज्या वेळेला ब्रह्म खरं जाणतो त्यावेळेला तो ब्रह्माहून वेगळा राहत नाही. म्हणून स्वामी महाराज सारखं म्हणतात की या ठिकाणी जर कोणी विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झाले का, तर त्याला कधीच मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येत नाही. याचा अर्थ मला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे ब्रह्म वेगळं मी वेगळा. त्याच्याऐवजी त्याला उत्तर काय द्यायचं, मी ब्रह्म आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणण्याने तुमचं अज्ञान सिद्ध होतं. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला ब्रह्मज्ञान झाले का म्हणजे मीच ब्रह्म आहे ना, त्यामुळे मी ब्रह्म आहे म्हणणं यालाच काय म्हणतात व्यवहारामध्ये ब्रह्मज्ञान म्हणतात. म्हणजे आपली धारणा ही असली पाहिजे, म्हणजे आपण ब्रह्म आणि मी भिन्न नाही ही धारणा जेव्हा होईल त्यावेळेला ती अशी होत नाही तोपर्यंत तवची या साधना भजावे लागेल, तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावं लागेल असं माऊली सांगतात. आता अर्जुनाला काय, अर्जुन काय म्हटलं होता, कसं भगवान कसे सांगतात, आपली गीताही पाठ होते त्याचा क्रमाक्रमाने पदशः आपल्याला अर्थही कळतो, पण भगवान कसं कसं बोलतात हे भगवंत, म्हणून त्यांनी सांगितलं भगवंताशी जोपर्यंत आपण आपलं नातं काही जोडत नाही तोपर्यंत भगवंताचं मनोगत कळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, अकरानंद स्वामींनी सांगितलं, कुंभामध्ये प्रवचनं चालू होती गीतेवर आणि ते म्हणे एक मधीच एक अवधूत आला आणि तो अवधूत आपला त्याला कोणत्या प्रकारचं वस्त्र नाही काही नाही असा अवधूत कोटीतला महात्मा आला. त्यांनी सांगितलं उतरा खाली म्हणे, काय गीता सांगता, तुम्हाला गीता कळत नाही म्हणे, मी प्रवचन करतो, गीतेवर प्रवचन मी करतो. तर ते सगळे लोक तिथं हे झाले की अरे स्वामीजींसारख्या महापुरुषाला, पण महापुरुषच होते ते. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही या. त्यांनी फक्त हा वेडा आहे का काय पाहिलं, हा काय वेडा नाही, हा महात्मा आहे कोणीतरी आणि हा वेगळ्या भावात म्हणतो. म्हणून त्यांनी त्याला व्यासपीठावर बसवलं कुंभामध्ये. सांगा म्हणे तुम्ही, ते म्हणे हे तुम्ही नुसते शास्त्राच्या शब्दाचा उठारेटा करता, ओहापोह चर्चा करता, तुम्हाला खरं त्या अर्जुनाला गीता सांगितली त्याचा उपयोग झाला, तो शेवटी म्हटला नष्टो महा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मिगत संदेहा करिष्ये वचनम तो. आणि तुमच्या पारायणा पाठीमागं पारायण, टीका पाठीमागं टीकान उपटीकान सगळं तुम्ही पाहता आणि तुमचं तर काय आहे जैसे ते असे. याचं कारण म्हणे तो कृष्ण आणि अर्जुन आहे ना, तो अर्जुनाचा कृष्ण मित्र होता म्हणे
ज्याने आपला सख्यभाव त्या वक्त्याशी जोडला कृष्ण परमात्म्याशी, त्याला त्याचं मनोगत कळेल. काही लोक काय म्हणतात, जर एखादा व्यक्ती असला, त्याला मानसिक काही तणाव असला किंवा त्याच्या मनातलं काही कळत नसेल तर काय करतात, त्याच्या मित्राला बोलून घेतात आणि मित्राला सांगतात याच्या मनात काय येते तरी सांग. याचा अर्थ मित्राला मनातलं जाणता येतं. तसं इथं भगवंताला अर्जुनाच्या मनातलं काय आहे हे जाणता येतं आणि भगवंताला काय म्हणायचं हे अर्जुनाला जाणता येतं. याचं महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर ज्ञानोबरायांनी सांगितलं काय आहे की या ठिकाणी सख्य भक्तीचं वर्णन करताना म्हणतात ते पार्थो अधिष्ठात्री तेथीची देवतागा. हां, आत्मनिवेदना तळीची पीठिका जे का सख्याची. ज्या 9 विधा भक्ती आहे त्याच्यातमधली सर्वात शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन आणि त्याच्या आधीची भक्ती कोणती आहे, सख्य भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम अर्चनम पादसेवनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये आत्मनिवेदनाच्या आधी कोणती भक्ती आहे, सख्य भक्ती. म्हणजे जर आपल्याला भगवंताशी सख्यत्व करता आलं तर भगवंताचा अभिप्राय कळेल. आता बघा अर्जुनाला कसं भगवान सांगतात, सगळं अर्जुनाचं मनोगत जाणलेलं आहे भगवंतानी आणि भगवंत विचार करायला लागले. दुसऱ्या अध्यायात गेलं, हा उमजे आता कैसे परी कैचेनी धीरू स्वीकारी. भगवान स्वतःच विचार करतात की अरे याला ज्ञान कसं होईल, उमजे आता कवने परी कैचेनी धीरू स्वीकारी. याला हे सात्विक धैर्य युद्धाचं कसं प्राप्त होईल हा भगवान विचार करतायत. तसं या ठिकाणी अर्जुन काय म्हटलं होतं बघा आत्ताच्या लाजशीना महाघोरी कर्मी सुद्धा, महान घोर युद्धरूप कर्म हिंसा बहुल आणि त्याच्यामध्ये मला प्रवृत्त करतो आणि इकडं ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे असं सांगतो आणि मला मात्र कर्मामध्ये प्रवृत्त करतो आणि ते कर्म म्हणजे साधारण नाही, जे दुसऱ्याची हिंसा करणारं युद्धरूप कर्म त्याच्यामध्ये प्रवृत्त करतो. हा उमजे आता कवने परी. आता भगवंताचे चक्र सुरू झाले. अरे याला तर काय झालेलं आहे, भ्रम झालेला आहे. आता भ्रम कसा जाईल. त्यांनी लिहिले ना की जसा तो गारुडी आपला तो मांत्रिक जो आहे तिथंच आहे मला वाटतं हां काय, हा उमजे आता कैसे परी कैसेनी धीरू स्वीकारी. हा जैसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. एखाद्या माणसाला कोणतं ग्रह म्हणजे कोणतं संबंध म्हणजे भूत लागले, त्या भूतानुरूप काही योजना करायची असताना मग अगोदर याला कोणतं भूत हे कळलं पाहिजे ना. तसं भगवंताला याचं भूत कळलेलं आहे आणि म्हणून आता हा कोणत्या प्रकाराने यथार्थ बोधावर यथार्थ समजुतीवर आरूढ होईल याच्यासाठी परमात्मा त्याला सांगतात. याच्या मनात बसलेले का युद्धामध्ये पाप लागणार आहे आणि पापरूप कर्म असल्यामुळं आपल्याला नको आणि भगवान तर आपल्याला तेच करायला सांगतात आणि आपला सखा आपल्याला हे सांगतो. म्हणून ते म्हणले की लाजशीना महागोरी कर्मीसुद्धा. भगवान म्हणतात अजून याला कळलं नाही. आता हा सगळा विचार केल्यानंतर एवढं आता त्याला शास्त्रार्थ सांगितल्यानंतर भगवान त्याला म्हणतात अर्जुना याचा अर्थ काय झाला, अधिकार असेल तो आत्मज्ञानाचा जो अधिकारी तो वेगळा आहे आणि कर्माचा अधिकारी वेगळा आहे. तो आत्मज्ञानाचा अधिकार तुला अजून प्राप्त झालेला नाही. तुला तो प्राप्त होईल पण ह्याच रीतीने गेला तर. म्हणून ही रीत म्हणजे कोणती, निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं तर. आता सांगितलं की या ठिकाणी आत्मतृप्त आहे का तू, आत्मसंतुष्ट आहे का तू, तुला लोकांच्याशी काय कर्तव्य नाही काय, न कश्चिदार्थ व्यपा श्रेया असे. तुला या ठिकाणी अजून दुसरं काय सांगितलं, न कृतेनार्थ, तुला कर्माशी काही संबंध नाही का, अकर्माशी संबंध. युद्धरूप कर्म नको म्हणतो म्हणजे अकर्माशी संबंध आहे का नाही तुझा, नको म्हणतो म्हणून. आणि ज्याच्यात युद्ध नाही ते ज्ञानयोग प्राप्त करायचा असं काहीतरी मला सांगा. म्हणजे असं तुला कर्माशी संबंध आहे का नाही, अकर्माशी संबंध आहे का नाही, प्राणीमात्राशी काहीतरी तुझा संबंध आहे का नाही. याचा अर्थ असा जो असतो तो काही आत्मज्ञानाचा अधिकारी नसतो, तो कर्माचा अधिकारी असतो. म्हणून हे अर्जुना तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्माद् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तः ही आचरण कर्म परमाप्नोति पुरुषा.
एक मोठं वैशिष्ट्य आहे. बरेच लोक असं म्हणतात की अहो संस्कृत ग्रंथांमध्ये ह्या श्लोकांना किती महत्त्व दिले आणि किती शास्त्रार्थ केला. माऊलीने मात्र आता पहिल्या श्लोकावरही 2च ओव्या, दुसऱ्या श्लोकावरही 2च ओव्या आणि तिसऱ्या श्लोकावरही 2च ओव्या दिल्या. आम्ही असं म्हणतो किती लिहिलं याचं कारण नाही, याच्यात काही तुम्हाला भाराभर लिहिलं असलं त्याच्यातल्या विरुद्ध काही आहे का याच्यात नाही. बरं तुमच्या एवढ्या अर्थाचं स्पष्टीकरण होण्यासाठी तुम्ही एवढा विस्तार केला ना, तो विस्तार संक्षेपाने सांगितला तर त्याच्यात बिघडलं कुठलं. उलट हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी लिहिलं की एखादा कवी असतो ना तो भाराभर लिहिण्यात त्याला आनंद होत नाही. मोठा असे थोडक्यात लिहिला, एक जरी वेलांटी मात्रा काना कमी करता आला तर त्याला इतका आनंद होतो. त्यांनी लिहिलं अर्ध मात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरण. जो व्याकरणकार आहे ना त्याला जर अर्धा मात्रा कमी करता आली तर तो काय त्याला काय होतो, मुलगा झाल्याचा आनंद होतो. तसं हे माऊलींचं आहे, त्याला काय एकदम लाघवात सूत्रार्थाने म्हणजे अगदी सूत्ररूप संक्षेपात हे सांगतात. आता याचा अगोदर हे पहा अन्वयानुरूप अर्थ. तस्मात म्हणून असक्ता, तू काय कर, असक्त म्हणजे अनासक्त हो, आसक्ती रहित हो. आणि सततम कार्यम कर्म समाचर, आणि तू काय सतत म्हणजे नेहमी कार्यम कर्म म्हणजे ते कर्तव्य कर्म आहे ते समाचर, ते कर्म तू कर. का बरं तू कर्म कर ही कारण असक्ता, जर एखादा मनुष्य फलामध्ये आसक्त न होता कर्म आचरण, फलामध्ये तर आसक्ती नाही आणि तरी कर्माचं आचरण करतो असा पुरुष असला तर तो पुरुष परम आपनोती, तो मोक्षाला प्राप्त होतो असं सांगतात. यामध्ये भगवंताचं असं अर्जुनाला सांगणं आहे की तुला कर्माचा तो अधिकारी आहे. मग कर्माचे अधिकारी पण कसं कर्म केलं पाहिजे त्याची तुला मी युक्ती सांगतो. कर्म करायचं पण आता सांगितल्याप्रमाणे कर्मफलाविषयी आसक्ती नाही. हे कर्म मीच करील आणि केलं म्हणजे सिद्धीला जाईल असं त्या कर्माच्या, आणि हे कर्म केलंच पाहिजे अशी पण आसक्ती नाही. कारण काय आहे, सगळे एका गोष्टीनं कर्म घडत नसतं. जर कर्माच्या माणसाला काय वाटतं मी केलं म्हणजे होईल, मी नाही केलं म्हणजे होणार नाही. कर्माच्यामध्ये त्यांनी किती 5 गोष्टी सांगितल्या. कोणकोणत्या? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विविधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र दैवम चैवात्र पंचमम. ह्या 5 गोष्टी जुळून आल्या तेव्हा कर्मफल एवढं घडतं. जीवाचा एक माध्यम केले जीवाला तेवढाच त्याचा अधिकार आहे. म्हणून कर्माच्या बाबतीत ज्या माणसाला ही भूमिका असेल तोच मनुष्य कर्म करून समाधान भोगू शकतो. कोणता? आचरता सिद्धी गेले तरी कादाची की राहिले. आचरताना सिद्धीला गेलं चांगलीच गोष्ट झाली, देवाने करून घेतलं आपल्याकडून. आणि जर ठेलियाही झाले ऐशेची मानी, जर एखादं कर्म थांबलं मधील तर ते झालं असंच मानतो, त्याच्याबद्दल पण त्याला काही नाही. म्हणून माणसं कर्म करतात, खूप चांगल्या भावनेने करतात, व्यवस्थित करतात, पण यश येईलच असं नाही. आणि मग पुन्हा काय होतात, निराश होतात याच्यामध्ये. तेव्हा कर्म करताना ही एक युक्ती आपण जाणली पाहिजे. अर्जुनाला हे भगवान सांगतात तस्माद असक्ता सततम कार्यम कर्म समाचार. माणसाने नेहमी आसक्त राहायचं. आणि नेहमी आसक्त, आपल्याला आसक्ती नाही मग काय कर्म करायचं असं नाही, कर्म करायचं. कारण शास्त्राची आज्ञा आहे, आपल्या अधिकाराला ते कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म, समाचार म्हणजे त्याचं तो अनुष्ठान करत. आता याचं कारण सांगतात असक्त जर मनुष्य कर्म करीत असताना अनासक्त राहील ना, कर्माचा अभिमान नाही, कर्मफलाची इच्छा नाही, असा आसक्त राहील आणि आचरण कर्माचा आचरण करील तर ते म्हणतात असा पुरुष कुठपर्यंत जाईल? परम आपनोती पुरुषा तो पुरुष परम म्हणजे मोक्षाला, आपनोती म्हणजे प्राप्त होतो, एवढं सांगितलेलं आहे. आता जे काही भारतीय संस्कृतीचे हे ग्रंथ आहे, गीता ह्या ग्रंथावर किंवा जे आपल्या मराठी भाषेत त्याचं केलेली जी टीका ज्ञानेश्वरी, ह्या टीकेवर ज्यातनी श्रद्धापूर्वक समजून घेईल आणि जेवढं समजेल त्याचं अनुष्ठान करील तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारं आणि त्याला अभिप्रेत असणारं परमफल मोक्ष
प्राप्त होतं. एवढं ह्या कर्ममार्गाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं. तसंच उपासनेचं पण काय स्थान आहे पारमार्थिक जीवनात, तत्त्वज्ञानाचं काय स्थान आहे, हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. आता याच्यावर 2 ओव्या आहेत. मागच्या वेळी सांगितलं, जवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची या साधना भजावे लागेल. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तो त्या कर्मरूप साधनाचं अनुष्ठान करावं लागेल असं सांगितल्यानंतर म्हणतात, म्हणून तू नियतू सकळ कामना रहितो होवो निया उचितू स्वधर्मे राहते. आपल्याला जेवढे ज्ञानेश्वरीतला अर्थबोध होईल माणसाला, कारण काय हे सगळा अर्थबोध एकाच आवर्तनामध्ये होईलच असं काही सांगतं किंवा होण्याची फार कमी शक्यता आहे. एखादं अंग कळलं तर आपल्याला वाटतं की सगळंच त्याचं अंग कळलं. माऊलीनं आणखीन एखादं बारकावा त्याच्यात सांगायचा असतो, त्याच पदात ते ओळी सांगितलेला असतो, पण आपल्याला तो लगेच बुद्धीवर आरूढ होईल असं नाही. आपल्याला एखादाच अंश घेतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला कळलं, आता तेवढं आपण अनुष्ठानात आणू. पण तेवढं जरी अनुष्ठानात आणलं तरीसुद्धा माऊली त्याला सोपान परंपरेत राहिलेलं जे उर्वरित आहे त्याची त्याच्या जीवनात जेव्हा त्रुटी निर्माण होते तेव्हा त्या पदाचं त्याला महत्त्व वाटेल आणि त्या पदाचं तो अनुसरण करेल. अशी योजनाच शब्दांची अशी आहे. आता इथं म्हणतात, म्हणून तू नियतू सकळ कामना रहितो हो निया उचितू स्वधर्मे राहते. म्हणून म्हणजे काय, तुला कर्म उचित कर्म जे आहे ते भजावे लागेल. उचित कर्म तुला केलंच पाहिजे. म्हणून तू नियतू म्हणजे नियत म्हणजे निश्चयाने, किंवा नियत म्हणजे नेहमी किंवा सदोदित नित्य निरंतर तू काय कर, नियतू सकळ कामना रहितो. म्हणजे माणसाने कर्म करीत असताना सकळ कामना रहितो, सगळ्याच इच्छांनी काय झालं पाहिजे तो विवर्जित. सगळ्या इच्छा म्हणजे कोणत्या, इहलोकातल्या आणि परलोकातल्या सुखोपभोगाविषयीच्या सगळ्याच इच्छा ज्या आहेत त्या इच्छेने रहित, कामना रहितो हो निया. मग आता आम्ही कामना रहित झालो, आम्हाला जर इच्छाच नाही तर आम्ही कर्म कसं करावं, हे पण चालत नाही. कामना रहित होनिया उचितू नाही स्वधर्मे राहते. तरीसुद्धा तुला स्वधर्मात कोणतीच इच्छा नाही आहे लोकातल्या आणि परलोकातल्या सुखाची, तरीही त्या ठिकाणी स्वधर्मे राहते. स्वधर्मातनीच तू राहटणी किंवा वर्तणूक किंवा स्वधर्माचंच अनुष्ठान तू केलं पाहिजे. आणि ते स्वधर्माचं अनुष्ठान कोणतं, हे जर तू स्वधर्माचं अनुष्ठान करशील तर उचितू, हे अगदी योग्य आहे. याचाच अर्थ काय, स्वधर्माचं अनुष्ठान केलंच पाहिजे, कामना इतकिंचित असता कामा नये, आणि हेच तुझ्या जीवनामध्ये उचित आहे. तू लगेच म्हणायला लागला की ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आणि मग सांख्य आणि योग संस्था दोन्ही सांगितले आणि मला मात्र म्हणतो की तू निष्काम कर्माचं आचरण कर, हे तुझं बरोबर आहे का, असं तुला म्हणता येणार नाही. उचितू हेच उचित आहे, स्वधर्मे राहते, तू स्वधर्माचं अनुष्ठान कर असं सांगतं. हे का बनवून, तर त्याला सांगतात याला मागं आत्तापर्यंतचा इतिहास आहे. असं याला इतिहास म्हणतात. हे असं घडलेलं आहे. काय, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. आता सांगतात, हे तुला मी का सांगतो अर्जुना, तू कर्म कर आणि हे तुला उचित आहे. कारण का, तुझ्या अधिकाराचे जे लोक आहेत आत्तापर्यंत ह्या सृष्टीच्या इतिहासात जेवढे जेवढे मानव महामानव झाले ते कसे झाले, याच्याच दृष्टीनं जर पाहायचं झालं तर ते कसे झाले, तर जे स्वधर्मे निष्कामता, ज्यांनी निष्कामता अनुसरले. हे पार्था, हे अर्जुना, म्हणजे जे कोणी लोक स्वधर्मे म्हणजे स्वधर्मानुरूप निष्कामता अनुसरले, म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान करतात पण निष्काम भावनेने करतात, असं ज्यांनी केलं तर असे सगळे जगाच्या इतिहासात पाहिली पुराणे आणि धांडोळलेली दर्शने. तर असं आपल्याला सगळे इतिहास म्हणजे महाभारतासारखे इतिहास, रामायणासारखी काव्य किंवा 18 पुराणं यांचा उपपुराणं, संत वाङ्मय याचा जर शोध घेतला तर ज्यांनी ह्या निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं, सज्जन कसाया विकू लागे मांस, माया सावत्यास खुरपू लागे, यांनी काय केलेलं आहे, देवाने त्यांना खुरपू लागावं असं त्यांनी काय केलेलं आहे, स्वधर्म कर्माचं अनुष्ठान केलेलं आहे. जे स्वधर्मे निष्कामता, शिवाय त्याच्यापासून त्यांना कोणती कामना
इच्छा तर नाही, पण स्वधर्माचं अनुष्ठान आणि ते पार्था अनुसरले. त्याचं त्यांनी काय केलं, त्याचं अनुसरण केलं. याचा अर्थ त्याच्या मागोमाग गेले. जसे पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्या स्वधर्माचं अनुष्ठान केलं, निष्काम भावनेनं केलं, तसंच यांनी देखील केलं. आणि ज्यांनी ज्यांनी केलं ते कैवल्य, जे अनुसरले, ज्यांनी अनुसरले ते तत्वतः कैवल्य पद पावले. ते सगळे कैवल्य पद म्हणजे कैवल्य मोक्षाला प्राप्त झाले. आणि ज्यांनी स्वकर्माचं अनुष्ठान केले नाही, पण कोणता अधिकार नसताना कर्माचा परित्याग केला, त्यांना कोणालाच हे प्राप्त झालं नाही. म्हणून अर्जुना, तुला हे जर विधेय कैवल्य पाहिजे असेल तर तुला कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. तुझा अधिकार कमी असल्यामुळं तुला बाहेरून केलेला कर्माचा त्याग हा कधी कैवल्य मोक्षाला प्राप्त होणार नाही, तुला उलट दोष लागेल, असं भगवान समजावून सांगतात. मग आता अर्जुन म्हणेल का, देवा तू अर्जुनाला काय म्हणलं, तू मला घोर कर्मामध्ये का नियुक्त करतो? त्याचं कारण काय आहे, घोर कर्म नाही, हे कर्म कोणतं याला महत्त्व नाही. ते कर्म करत असताना का निष्काम भावनेने कर्म करणं आवश्यक आहे, अभिमानाचा त्याग करणं आवश्यक आहे, ईश्वरार्पण बुद्धीनं आवश्यक आहे, चित्त शुद्ध होण्यासाठी करणं आवश्यक आहे. आणि असं जर केलं युक्तीनं, ह्या युक्तीने ते कैवल्य पदतत्वता पावले जगी. त्यांना पर म्हणजे सर्व पद असा एक पाठ आहे आणि पर असा एक पाठ आहे. कैवल्य पद म्हणजे कैवल्य मोक्ष किंवा कैवल्य पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारं जे कैवल्य मोक्ष तो त्यांना प्राप्त झाला. आणि हे याला आणखी तुला उदाहरण सांगतो. म्हणतात की ही गोष्ट जनकादी कर्मातच होते, तरीसुद्धा तुका म्हणे राज्य करिता जनक आणि अग्नी माझी एक पावजळे. राज्य सगळ्या मिथिला नगरीचं हाकत असताना ज्ञानवानाला जे मिळणारं फल ते त्याला तिथं कुठं कर्मात मिळालं. म्हणून पुढच्या श्लोकात सांगतात की कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हति. इमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. पुण्यैव संसिद्धिमास्थिता जनकादयः मेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.